मंडळ तुळसकरवाडी पेडणे उपस्थित नाट्यरसिकांचं हार्दिक स्वागत करीत आहेत. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री शिवगौरी प्रियनंदन विघ्नहर्त्या श्री गणरायाला वंदन करून आराध्य ग्रामदैवत श्री वसदेवाच्या पदकमली नतमस्तक होऊन इतर पंचायतन देवतांच्या चरणी लीन होऊन नटरंग देवता श्री नटेश्वरास मनोभावे स्मरून आणि उपस्थित मायबाप नाट्यरसिकांचं मनपूर्वक स्वागत करून श्री वसदेवाच्या वर्धापन दिनाप्रित्यर्थ रामेश्वर महिला मंडळ तुळसकरवाडी पेडणे सानंद सादर करीत आहेत. सौभाग्यवती उषा परब लिखित 2 अंकी धमाल विनोदी मालवणी कोंकणी नाटक सोरगात. सोरगात दिग्दर्शक श्री विजय चंद्रकांत तुळसकर. नेपथ्य सोपटे नाट्य भांडार पारसे गोवा. पार्श्वसंगीत कुमार देवाशिष गडेकर. ध्वनी संकलन महाकाल साऊंड अँड डेकोरेटर्स पेडणे गोवा. रंगभूषा श्री विशांत मांद्रेकर. या नाटकाचे व्हिडिओ चित्रीकरण आणि यूट्यूब प्रसारण ब्रह्मांड नायक व्हिडिओग्राफी. हे संपूर्ण नाटक ब्रह्मांड नायक व्हिडिओग्राफी या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. कृपया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करावे. या नाटकातील भूमिका व कलावंत तात्या सौ साची संजय तुळसकर. तातोबा कुमारी दिव्यांका महेश तुळसकर. बाबली सौ तेजा तुकाराम तुळसकर. खटपटे सौ उर्मिला उमेश सावंत. रघु कुमारी ऋतुजा भरत सरमळकर. साबा व आबा सौ प्रियंका विजय तुळसकर. नाना श्रीमती बिंदिया बाळकृष्ण सरमळकर. तुक्या सौ सीमा गुरुदास चारी. अण्णा व नवरा मुलगा कुमारी सलोनी चंद्रशेखर तुळसकर. दुर्गा सौ स्वप्ना सखाराम सरमळकर. शकू व भूत कुमारी दिशा महेश तुळसकर. भागीरथी सौ मयुरी महेश तुळसकर. सख्या कुमारी अन्वी संदीप तुळसकर. गावकरी कुमारी दुर्वी रोहन सरमळकर. बालकलाकार कुमारी संयमी संजय तुळसकर. कुमारी शार्वी रोहन सरमळकर. कुमारी भूमी जगन्नाथ तुळसकर. रामेश्वर महिला मंडळ तुळसकरवाडी पेडणे सानंद सादर करीत आहेत 2 अंकी धमाल विनोदी मालवणी कोकणी नाटक सोरगात. सोरगात
सोरगर.
मरे. अरे येतले रे तिया बस. पहिले गदर असतात मरे. होय तर आमच्याशिवाय काय जाता. बरं बाबा तुमचा. रोवला होय वाजून. शा, अजून याचा पत्तो नाही. नेड झालो सो दिसता. काय रे बाबा करतो होय. मोडलाय मरे आमचा. ए सख्या काय रे साबा मध्ये तो तुका का नंदी वाटलो. अरे किती रे बाबा धड वाटतो. मेले बघताय कोण आणि चालताय कोण. चल बस रे वगे. बाप्याचा पिक्यार पैसा शिरा पडला या बाबलीच्या तोंडात. अजून याचा पत्तो ना. ए ओ तात्या देव केव्हा रे उभा राहतो. माणसं केव्हाची वाट बघतात बरे. अरे कूड येऊन नको. कूड नाही तर अवसार कसं उभं राहतो. आज म्हणता म्या बाबली गावडो असा कोण येऊन. अरे बाबलीन शेळीत जोर पाडल्या तळता इतक्या तेच पाणी घेतल्याशिवाय. अरे कोणीतरी कुकार घालून बघा त्या का घराकडे इलो काय. सर इतक्या माणूस वाट बघता हा. आणि हो काय बुवा देव केव्हा उभं राहतो. आता तुझा विचारूचा रावला. झाला आता देव इलो काय येई नाही. सगळ्यांचे प्रश्न कसो ताबडतोब सोडायचो. वाय दम धरा. तुकारा घालून बघू का रे. अरे काय म्हणतो. चल घाल कुकार. बाबली रे. अरे पडसा देवळात लोक जमले बरे. वाट बघतात. अरे बाबलीत येता तो. येता कोणतरी कुकारा घालता. अरे बाबलीत तो. ही हुडहुडी बल्ल्यासारखं कुकारो घालूची सवय त्याची. यथा मंडळी अवसर येता हा. भाऊजींनो, काय गे माझ्या शकूच्या लग्नाचा प्रश्न देवाकडे टाकूचा असावं. पाठी मागे चालल्यात. काय उपेग. अजून काय पोराचं माझ्या खोईत जुळांग नाही. देवान दोनदा कौल दिल्लो होताला म्हणान. पण ख्याच्याकडे काय नाही वो. देव नुसती आशा दाखवता यश नाही. कोण मध्ये मेलो माती घालायता तर देवा कस ठाऊक. काय हो भागीरथी वहिनी शकूच्या लग्नाचा खुश जमला का नाही. नाही हो भाऊजींनू. आज 2-3 वर्षा झालो शोध तू. मेळे येतात पसंतीचाही जाता. आणि मग कोण त्याच्या काठावर येऊन बसता काय माहित. नको म्हणून कळायतात. होय पोराच्या टाकलेर एकदा तानू पडा होया होते. आता तुमचं चाकर म्हणे लोक लग्नाची घाय करता असतो लो. त्याचा सोडावं. झील मनिस्तो पण पोरीच्या जातीचं येळ होऊन गया नाही. मागे तातोबा सांगा होतो मगे काय ता त्या उमे सावताच्या पावल्या नक्कीच झाला म्हणान. त्याचं काय सांगा भाऊजींनू. पोरीचा माझ्या साखरपुड्यापर्यंत इल्ला. उद्या साखरपुडो सगळी तयारी. पै पाहुणं घरात जमलो. आणि नवऱ्या मुलगाचा
भोग न्हय माझ्या. आता टाक मागे प्रश्न, देवासमोरच प्रश्न टाक. म्हणाचा तुझ्या शब्दासमोर ह्या असा घडतात कसा? तुझ्या शब्दाची ती किंमत उरलीत काय म्हणायची? होय गे टाक गे प्रश्न टाक विचार टाकूच टाक, आता. विचार विचार देवा. भाऊजी काय नाही हो सुधराचं. तुम्हीच वाईट जाणतेपणा विचारा म्हणतंय. बर ताता बाकी त्या काढूक नाही. त्यांचा तसलाच तुम्हीच वाईट देवा खडसावून विचारा. म्हणायचं नुसता शब्द देऊ नको, ह्या फोटी खरं करून दाखव. बरं बरं विचारतोय हा, काळजी विचारतोय. करू नको. बरं. बसा विचारतोय. इली रे बुवा कुड इली 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 अरे आमच्या कोयती अजून हौसर इतक्या माणूस नाल कोणे घेऊन वाढ बघतोय आणि तू अरे हो जोत सोडूक नको, नुसतं अवसार खुदून का आमची पोट भरतली. नाही बाबा. बैलांग सोडून घातलं, उभ्या उभ्यानी प्यात घेतली शिकेलं आणि धाववा दिलं नांग सुद्धा नाही. सांग ना अवसार काढतले आणि येतलो मांसार. त्याका काय झाला? मी नावच्या आधी कधी अवसार नाही काढलेला सारखं मला विचारतं. चल घाल नावात आणि मारून साग डॉलर काठी. चल घाल घालायना. चला उठा मंडळीने. अरे भिवग्या बसलाय काय उड मेल्या गाराणा घालतात. उठा मंडईनं उठा. राहू द्या. होय होय देवा माझ्या महाराजा, आज तू गावची ग्रामदेवता श्रीदेवी 12 अंतर 5 माया. होय महाराजा. तसोच आज तू पूर्वीचो वस आकारी पुरुष मूळ पुरुष. होय महाराजा. तसोच आज नीतीचो मानकारी म्हारिंगण वेतोबा रवळनाथ. होय महाराजा. चतुर सीमेचे रखवालदार. होय महाराजा. आज या गावचे मानकारी तुमका सांगना दितात. होय महाराजा. आज कोणीतरी खोटा नाटा करणी करतूत पंचाक्षरी जाब जबाब केलेलो असत तर तुझी ही पिलगी तुझ्या मर्यादित जमलेली असत. होय महाराजा. का तुझा दर्शन दे, त्यांचा म्हणणं ऐकान घे. होय महाराजा. आणि आज कोणीतरी दाया उज्या खोटा नाटा करणी करतूत भाईला भुतुला केलेला असत तर तुझ्या पायाखाली घे देवा. होय महाराजा. अडी अडचणीन हात पुढे कर, येवदलेला काम पूर्ण कर. होय महाराजा. आणि आज हो तुझ्या लेकरांनी जो खेळ मांडलेलो असा त्याका यश दिरे देवा. होय रे महाराजा. बसा बसा मंडईनं बसा बसा मंडईनं. अरे भिवग्या मेल्या इडिया फुकत काय बसलं वाजय मरे ढोल. पटकन अंगात येईना नाही कसा. कुड हलनाच नाही अवसाराची काय लक्षणं दिसणार नाही. अरे ये भिवग्या पे जोगला काय रे, मेल्या काय वाजायचं मेल्ल्या मड्यासारख्या. मोठ्यान वाजत अवसार कसो सार सार वाजे वाजे मोठ्यान.
पाया पडतोय. देवा तुका काय सांगांग नको, माझ्या काळजाची कळ तुका कळता. बोल लेकरा, मनातला स्पष्ट बोल. माझ्या मर्यादित नसताना बिहारचं काय कारण नाही. देवा मेल्या मामा 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 काय करतो हो? बोल पटकन. काय हिचाकतोय देवाकडे? काय झाला? सांग मेरे. अरे सांग. मामा, विचारू. देवा, ह्याचा हुन्ना असा की ह्याची बाल ह्याच्यात लक्ष देणार नाही. लक्ष देणं नाही म्हणजे वाऱ्यासच राहणार ना. आणि एक गंमत असा हो तात्या साबाजीकडे मेल्लो असता. काय सांगतो? तरी काय बोलता? तीन पोरगे असत बरे तुका. होय होय देवा, तुझ्या कृपे. ती काय आकाशातून पडली रे? बायल वाऱ्यात राहिल्याशिवाय ह्या आगादीत कसा नाही घडला? हा तसा नाही देवा, आधी तसं बरं होतं, पण हाली तात्याचा सूज जमला तळे. पोटा पाण्याचा काय करताय लेकरा? देवा, या जीवन आणखी दुसरा काय करतल? आवाटा सायकलीवरून फिरून मासे येतोय. मेलो कुसके मासे सस्ता धडून महागाई दिकत असतात. बरोबर बरोबर. देवा, काय बरोबर? बायल किती वाऱ्यात राहणार नाही ह्याचं कारण कळलं बरं तुका? हा देवा, तूच काय तर आता मोकळ्या करून सांग. तात्याच्या पोटात गोळ उठलो असतो देव ओळखा. भिंग फुटात. तात्या, देवा. माझ्या पिलगे म्हणायचं गुणा गोविंदा आनंदात राहायची हीच माझी इच्छा. होय देवा. आणि एका म्हणाचा मासळी इकून यायले का रात्री रोज थंड पाण्यात आंघोळ कर. इष्टदेवतेचं नाव घे. कपाळावर, दंडात, पोटात चंदनाच्या पट्ट्यावर आणि निघताना तुळशीचा पान तोंडात घे. बरं देवा. होय देवा, होय देवा. जा येता घेऊ इडे थे इल्ल्या गल्ल्यांच्या लक्ष ठे. आणि आता तेरच लक्ष थे. जा मनासारख्या होताला गुणा गोविंदान आनंदान नांतले. जा काळजी करू नका. जा. मेला सकेल बस, सकेल बस. अक्षय देवा काय विचारतोय? माका विचार मरे बाल किऱ्याक वाराक राहणार ती. माशेळीचा वास होता अंगात. बाहेर कशी वाराक रावतली? रोज अमान खावण लावून ना बरे. देवा, खुद्द माझा एक प्रश्न असा. बोल लेकरा बोल. आज 8 दिवस झाली माझी म्हस माझ्या गोट्यात नाही असा. शोधून शोधून दमलोय. खाव नाही ठिकाणो. रोज 2-2 टोपली शांदी होती. आता उष्ट्या काटले झाल्या शान नाही असा गोट्यात. टोपली शान देऊ नाही तर काय? दाया सोडून घातलेली एक नंबर चोरटी म्हैस ह्याच्या त्याच्या शेतात शिरोन पोट फुटा सरतारा. घातली असतली कोणीतरी कोंडवाड्यात. सुखरूप असा उत्तर दिशेत बाराच्या सीमेत चरतहा 2-2 टोपले शान टाकतहा. परतली आपल्या पायात गोठ्यान येतली. केव्हा परतली देवा? सकाळी उठशील त्यांना मस्त तयार असतली. टोपलीभर शानात बसतली असतली. तोपर्यंत ही माझी रखवाली घेऊन जा. बरं देवा. आणि 12च्या चवठ्यावर एक नारळ फोड आणि नीट कार्याक एक 2 पायाचं दी. बरं देवा. आज रात्री फोडी खांग मिळतले बुवा. होय रे होय. नुसतं खाऊचाच बघा. बोल लेकरा. जा लेकरा काळजी करू नका. देवा, ही भागीरथी वहिनी आपल्या चढवाच्या लग्नाचा प्रश्न घेऊन इल्ली असा. बोल बोल. देवा, तुझ्या धीरात, तुझ्या बळात, तुझ्या सत्वार हे दिस दिसले. बोल लेकरा. बोल. देवा, आज 2 वर्ष झाली ही भागीरथी बाय आपल्या चोडवाच्या लग्नाचा जमय. तू एक काय जमना नाही असा. होय. देवा, पोराचे मजा जुळता जुळता 4 स्वर्गती जोडले. खुई काय आडमेळ असा तो तू सांग आणि तर दूर कर देवा. किंवा मल्लला असा. किंवा मल्लला असा. देवा, आम्ही काय कोणाचं वाईट करूंक नाही असा. आणि आमच्या वाईटावर कोण असा त्याचा तूच बिमोड कर आणि आमका मार्ग दाखल देवा. होय देवा, तिच्या चोडवाच्या टकलेर एकदाचे तांदूळ पाड्यानी. खिळो मारलेलो असा.
पोटान चाललेला असा रसाळ पणसाच्या घरातून पोटान चाललेला असा असा जा का असा त्या देवा तुझ्या पायाखाली घे देवा आणि ती का एकदा सोबरो मार्ग दाखव. होय देवा देवा तुझ्यावरच आमचा भरोसा देवा. येताला दक्षिण दिशे करून स्थळ येताला आपल्या पायान चालत येताला मनासारख्या सगळा जुळान येताला. तुझ्यावरच विश्वास आमचा देवा. अमावस्या दिवशी राष्ट्रयाग वाढवा घाल. बरं देवा. तुम्ही दोघांनी जोड्यान येऊन माझ्या मठ्यान या पिंडीक दिवोवात करून पूजा करा गेली देवा. आणि लेकराक वाल्या अंगात 5 प्रदक्षिणा घालूंक लाय. बरं देवा. जा काळजी करू नका घे. भूत जबरदस्त असा बुवा. ये हिम्मत असा तर देवा हिम्मत आहे. भूत भाटावेला दिसता बाबा. देवा या जुडताऱ्यात तियाच आता मोकळा कर. लग्नाला 6 महिने झाले राणीच्या जुडीची वाट लावली. पुढे घेतात त्याच्या तावडीतून सोडा देवा. कोण तो सांगणार नाही. सांगाचा पट्टला सांगणार नाही. थोडी सोडूची पट्टली. हे झाड झाड सोडून सोड. जाणार नाही. हे झाड बसणे हवा आहे. कुडीक सोडूचे लागतले बदल्याक दुसरा काय ता माग. दुसरं काही नग हेच सोडावे हात. हे कोण माझा लेकरू असा बदल्याक दुसरा काहीतरी माग. दुसरं काही नग हेच सोडावे हात. देवा विचार असा तर तसं ऐकायचं नाही तर धर त्याच्या कष्टागणी आपण जरूर समजीत. सोडून जा म्हणतो. सोडून जा म्हणतो. बघते मी. कोण सोडते का ना? नाही सोडणार. यायलाय तसा जा. नाही सोडणार. बाटलीत भरून ठेवलं काय करशे. बाटली फोडे. तांडून ठेवलं काय करशे. सवाट्यावर गाडून ठेवलं काय करशे. वाटा फोडी. तुझे हे हिम्मत तू माझ्या बरोबर सामना करतला खय जातला. कोण सोड. नाही सोडणार. काय भयाचा मग आबोलीची वेणी हवी आहे. काय? आबोलीची वेणी. ए साबा जा त्या फुलाकारणी करून आंबोलीची वेणी घेऊन ये. कशाला म्हणता देवा? भूत भारी तसा. काय? अशी एका वेळेने जाणार नाही. बघ कसा दमयता देवा. भूत भारी तसा बुवा. आणखी काय व्हायचं मग. गरम बटाट वडा हवा. काय? गरम बटाट वडा. दाजीच्या हॉटेलातून बटाटवडा घेऊन ये चल. पैसे दे बरे. त्याला पैसे कसले स्वतः भिकारी सांग. वडा खाऊन जाशील ह्याची खोंड का. तुझी जाण्याची खोंड दे. दिली. कोण दिली? त्या समोरच्या वडाची फांदी मला काट मोडे. तुझी हिम्मत मोडली तर समजा ना गेले. आणि नाही म्हणली तर आणि वडा द्या. जा तुझ्या. घे.
माका दाडान रावला माका दाडान रावला खंय जातला माझ्या बरोबर खेळ खेळतला माझ्या बरोबर खेळ खेळतला जाते काय ना माझ्या बरोबर खेळ खेळतला बघून घे 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 हो सर गेलो दिसता हो सर जातलो तर काय या झुडताऱ्या भूतान कसला जमयला देवा शेवटाक हाताक गावला नाही का नाही आमचा एक अंबारडा मोडला होय 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 मंडळीनू देव दमलो असा आता देवाक माय विश्रांती घेऊन ये बाकीची पड असताना फाल्या घेऊया आता न्हावान घ्या आणि आपापल्या घरात जाया भागीरथी वहिनी देवान काय सांगला तर इला मा लक्षात देवान सांगल्याला सगळं करा देवा तो शब्द खोटो नाही ठरा तो माझी बाळ राहतली मा वाऱ्याक सांगला मा देवा होय. सगळा कर होय होय का नको रे बाबा अरे फाल्या घेऊया सांगतोय देवा घ्या गो बरानू भागीरथी वहिनी 8 दिवसात शोकूक बरोसो ओलम येतलो काही एक काळजी करू नको जा आता लग्नाच्या तयारीक लागा देवारच भरोसा भाऊजींनू. चला मंडळींनो आता घरात जाऊया मी काय चला, करू? चला. रात्री काय खाल्लंय ते जड झालंय बुवा होय रे बाबा काय ती रमल्याकडे बसलेलंय मरे त्याच्या ताटातले सगळे फोडी तियाच खाल्लंय मरे होय रे तो काय खातलो त्या मेला एक दाद असत तो खाता म्हणा सर कोंबडो आरडतलो म्हणून मी खाल्लंय ए साबा आता रे काय डोलको फुसू पुढे हलता अरे रात्री भरपूर खाल्लंय नको नको म्हणांग लागले तरी वाढीत राहुली. होय रे होय तिया कधी नको म्हटलं वाढूचा तितक्या कमी तुका काय करतात काय? काय करतलोय बसलोय सर चला मरे खाली बसूया खेळ सुरू करूया चला. इडको फुई रोवलं अजून पत्ते घेऊन येते म्हणान सांगलाल्या मी बोलावलं रे त्या काय येतोय म्हणून सांगल्या. काय रे साबा पायल रावता मा वाऱ्या गाता होय होय दोन दोन हमामाचं साबण लावून नाताय न रे तसा देवण सांगला नाही. काय मंडळी बरे असतात मग होय होय होय, होय होय, होय काल खुई रे तिया वाडवाळक दिसत नाही मरे अरे मा कोणी बोलवत नाही काय रे ते का बोलतच नाही अरे ही चाललंय रे. शिरा पडली ह्याच्या तोंडार मेल्या हमामाचं सापड लांग बोरो इसर नाही ये रे तिया बस पत्ते हाडलंय मा काय भाऊजीनु खेळता होय, होय, खेळा होय. खेळा तुमका आणि कामच ना काय मेंढी कोट खेळूया चला 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 मेंढी कोट खेळूया काय काका काय करतात खेळू. बसलो व्हायचं काकांनी रात्री बरी थोडी खाल्ल्याचे दिसतात. होय तडे बसा होय, खेळा होय, ना तुका होय होते. बरी तरे दाट झाली आता होय होय पोरा दाट झाली. अरे मेले काय बघतो. हे, अरे मेल्या मार मरे कोणाक रवलो हो माझा दुको यो माझो एको हो माझा सको. हो माझं चौको माझो हात यो माझो राजा हो माझं यको. हो माझं चौको हो माझा गुलाम उचला रे पडकान कोणाचा हात तो
माझं हार. ही माझी राणी. तुका मेला राणी दिसतली सगळं हमामाचो कामाल नाय. ओ माझो पाचको. ही माझी मेंढी. मेल्या तुका खेळ येता. आता अण्णाने एको मानलो तर अण्णाचो हात मेंढी त्याची. तुझ्या उपडी पडो मरे. होय रे होय. ओ माझो एको आमका एक मेंढी तरी गावली बाबा. उचला त्या उचला एकाची पाना म्हाका उचला. याद सुद्धा नसली. हेनी याद केली म्हणा मी मानलं. होय रे, होय उचला रे. पाना उचला. तुका काय मेल्या मटणाचे फोडी वाटले ते वेगळी उचलू. काय पण आवशी खाव रे हरान. मेल्या ती अक्कल बिक्कल असा काय नाय. मेल्या पातय तो पातय मेल्या देवळान पातय. शी मटण धवाळा मरे ऐशी. हेचो वास परवडलो रे बाबा. तू हेचो वास. ए सागा काय रे? तुझी बहीण तुका सोदता बरे. माझी बहीण माका सोदता? तुझी बहीण तुका सोदती नाही तर काय माका सोदतली काय तरी. अरे बघून येते. हा रे जाऊ रे. चल मी येतोय. अरे बघून येतोय मला रात्री जेवण वाटतं ना रे. येतोय. अरे येतोय. गेलो 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 हो सगळं हमामाचो प्रथा आता तिया खडे जातोय. जातोय. शिरा पडली रे ह्याच्या तोंडात. मेल्या किती खाल्लं इतक्या. जा मेरे दादी खाली करून ये जा. शी ये मेला आम्ही खेळूया. पोटात धवळा मरे कुसलेल्या अंको वास. शी झालो आज ही जोड्यान येऊन पिंडीची पूजा करूचो 5वो दीस. देवान सांगल्याप्रमाणे सगळं केलं हा. बघूया आता तुझं देव काय प्रचिती दिता ती. माझो देव आग पेटी असा मग. आग पेटी. असा पुढे देव पेटू होयो. असा किशात असा. ही नाही त्याच्यात. ही साईडवर तुका हिडिया पूजा असतात मा. चला ये. देवा एका बरी बुद्ध दी रे. काय म्हटले तो? काय म्हटले? नाही म्हणजे एका माका एंका सगळ्यांक बरी बुद्ध दी. हो ना सामान नाही ये. चल. अगं रीती उतार नको. फुगडी नको किती खेळतोय. अगं तू आधी रीतीन चाड नको फुगडी मिया घालते का तुया घालते काय बाई, गो उचमाऱ्या काय उचमाऱ्या. बाई काय दुर्गा वहिनी देवपूजा झाली. शतार जाय होते हो म्हटले देवाक फूल घालिया. या बरं केलं. हल्ली काय माडाची आळी काढूचा काम चालला. बाळगो म्हणा होतो. माझ्या बाळग्यात झाडा पेड्याच्या मेहनतीचा मोठा बघा. बरोबर असा त्याचा. आज जर आपण मूडभर झाडाच्या मुनान घातला जाल्यार फाल्यां मनभर झाड दिताला. कसा लाखातलं बोलले. काय हो तुम्ही बोलतच बसतात का येतात पूजा करू. येते ग येते. काय तातो बानू जोड्यानी पूजा करून हिला वाटतं देवाची. होय देवान सांगल्याप्रमाणे 5 दिस येऊन या पिंडीची दिववात करून पूजा केली असा. बघूया आता या पावटी तरी यश मिळता काय. देव तरी काय करी. तुमचा एक मागणं माझा एक मागणं. काय म्हणतात? ताच म्हणतोय हो देवान सांगलाला सगळा केलं पण मोदी काहीतरी आडमेळ येता हा. आणि तास शोधून काढूचा असा गो आमका मध्ये कोण आणि किती गाड्या येतात. काढ गो बाई काढ शोधून काढ. माझ्यावर किती घरात जातात का ना आपल्याकडे? कोणाचा बारात चौचा. जेवणान खेळतात. हीच पीक असं हळदवर. तुमका सांगतो या भागीरथी जेव्हा तेव्हा मारक्या म्हशीसारखे माझ्यावर शिंग उगारून असता. सकाळी सकाळी ब्राह्मणाचा आशीर्वाद घेऊया. काय खटपटे भाऊजी तू या वर्षा कोणाकोणाची लग्न जुळले. ठरवणारे आम्ही कोण त्याने प्रत्येक पत्राच्या टोकाला उपाण्याचे टोक शोधून ठेवले असते बघा. ताच म्हणतोय बोट दाखवायचं. कोणाकोणाकडे बोटा दाखवल्या त्या तातोबा देसाईंच्या शोकूसाठी पण शोधल्या
काय नाही? त्याने बघायला सांगितलं होतं. बघू. तुमका सांगतो या भागीरथी नाखर मुसूक पसंत दिवचा नाही. ती आरती पोरती खय बघता. ह्या आमच्या गावांचा पोरांका तोटा असा. त्याचं काय दुर्गाबाई, आपण ढीक ठरवतो पण योगायोग जुळावा लागतो ना. मुंबईचा काय आणि गावचा काय, आणि योगायोग जुळा की ध्यानी मनी नसलेले आपसूक जमते बघा. कसा लाखातला बोलल्यात. तुमचा बाणू आता मोठा झाला, लग्नाचा विचार असेलच. बघू का मुलगी? नको नको, माझ्या बाळगेत माझ्या मनाजोगी मुलगी हेरून ठेवलेली असा. वा वा, हेरून ठेवली म्हणता. मग घाला मागणी, उडवून टाका बात. उशीर कशाला, सुभाषा शीघ्रम. बघूया आता, सगळ्यात मनातला पटकन साध्य होता. प्रयत्न करावयास हवे. प्रयत्नाने वाळूचे कंड रगडीता, तेलाही गळे. म्हटले ते का खोटे? तास तुमच्या ते वाळूचे कण रगडूचाच चालला हा. तेल घ्या गळटा तर बघूया. चला, बोलत काय बसलाय? बाळगो तडे शेतार वाट बघता माझी. येतय हा. या मनासारखं होईल हो. प्रणम्यसे सादेवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकं. तातोबा, पूजा चालली वाटतं. करा सावकाश करा. बसतो बाहेर, तुमच्याकडेच आलो होतो. या सावकाश या. काय हो, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? तुमच्याकडे लग्न आहे म्हणे. नाही हो? केव्हा होणार? उद्या? काय गडपटे, देव दर्शन. म्हटलं जाऊन देव दर्शन आणि तुमचाही दर्शन. तुमच्या घरी गेलो होतो. तुमची मुलगी शकू म्हणाली देवळात गेले. म्हटलं तिथं बसण्यापेक्षा देवळात येऊया. तुम्ही भेटाल आणि देवदर्शनी होईल. या बरा केल्या. बरा, काय काम काढलंय? तुमच्यासाठी एक खुश खबर आणली आहे. आ? बरी लहान आणली मरे. बायकोने बघितलं तर होणार तुमचा. ओ तिकडे हा, असू दे. तुमच्यासाठी नाही हा, तुमच्या मुलीसाठी फर्स्ट क्लास स्वर्गात आणली. खरं म्हणतात? मुलगा फर्स्ट क्लास आहे. थोडा फार शिकलेला आहे. अरे वा, मुंबईत नोकरीस अरे आहे. वा. आणखीन काय वया? हा एक योगा एक चांगला जुळला बघा. देवासमोर खुश खबर सांगण्याचा योग आला बघा. हो बरोबर. खरं सांगू, त्या बाबली गावड्यानं आपल्या बहिणीसाठी मुंबईचं स्थळ बघावयास सांगितलं होतं. पण म्हटलं नाही, इतका फर्स्ट क्लास पोरगा पहिली तातोबाच्या मुली सुचवूया. तातोबांची मुलगी जशी आमचीच मुलगी ना. होय, 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 होय. तुमचे उपकार हो आमच्यावर. याच काय आहे, बोंड दाखवणं आमचं काम. गाठी मारणारा तो कोण? कोण? तो देवळात बसलाय तो. बरोबर. जन्मास घालताना सटवीन हित प्रत्येक जोडी दादाचे नाव लिहून ठेवले असते बघा. आपण फक्त निमित्त
मात्र बरोबर बरोबर पण निमित्त काय कोणीतरी धनी होयच ना लाखातलं बोलला आ? लाखातलं बोलला का नाकातलं या मला ऐकायलाच येत नाही ओ नाकातलं लाखातलं हा, 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 हा. तुमच्या त्या शेजारी दूध घात आई हा. हो बसतात हो हम्म. माझ्याकडून कडून घेत होत्या काय ते ऐकायला आलं होय होय म्हणाली काय? शकूसाठी मुलगी पाहिलीस का हो. मी पण महावस्थात थाकास तू लागू दिली नाही ह्या बरं केलं आधीच बॉम्बा बॉम्ब किती आहे होय. बरा नवरा मुलगा व्हायचं हितलाच व्हायचं तुळसकरवाडीचा हा. गावात काजी आणि शेती बाती आहे थोडी बरं 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 नोकरी धंदा असा मग व्यवस्थित हो फर्स्ट क्लास हा? मुलाच्या घरची माणसा बिणसा ओ फर्स्ट क्लास मुलाची चाल चढलू हो फर्स्ट क्लास रवा खोली बिली फर्स्ट काय अहो काय समज करून घेऊ नका अडचण हीच आहे की मुलाची स्वतःची खोली नाही आहे काय मग ते काय ता खडे काय ते बसो 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 होय बहिणीकडे मोठी बहीण मुंबईला असते गोरेगावला तिच्याकडे राहतो बहिणीची जागा मोठी असाशी दिसता काय तातो बा तुम्ही ओ मुंबईत 10 बाय 10ची खोली स्वतःची असणे म्हणजे राजा माणूस की हो होय हो पण एकच खोली बहिणीचा कुटुंब आणि याची अडचण बहिणीचा नवरा डोकेबाज हो कसा काय त्यांनी आधीच अड घातली काय आपल्याकडे राहायचं असेल तर ह्यानं रात्र पाळीसाठी बाहेर पडावयाच लागेल हा रोज रात्री बिचारा बाहेर जातो अडचण नाही मित्राच्याही रात्र पाया हाच करतो त्यांनाही अडचण नाही होय हो इतके दिवस बरा होता पण आता लगीन झाल्यावर कसा हो जाताला ओ काय होता तो बा तुम्ही आता थोडीफार कुचंबणा होईल ना आज ना उद्या खोली घेतल्याशिवाय राहणार आहे का तो हो तातोबा सगळ्यांच्या मनात असलेलं कुठं मिळत होय होय बाकी काय त्यांचा मागणं बिगडं नाही मा मी असं फाडको माणूस काळजी करू नका तुमचा फाडकेपणा मी आधी दुगडून टाकलेला आहे असं बरं आहे म्हटलं आहे मुलगी फर्स्ट क्लास आहे काम काय काम सो हा. तातोबा आपला जिन्नस व्यवस्थित असल्यावर काळजी कसली काय जिन्नस अहो मुलगी हो तुमची मी छाती ठोकपणे हो हो सावकाश सावकाश मी छाती ठोकपणे हो हो सावकाश नका ढकू छाती हिला माझ्या लक्षात मी छा अरे खात्री दिल्यावर मग मानल्याने ह्या बरं केलंय त्याचं काय आहे माझा सरळ व्यवहार मागावून त्रास नको आम्हा तुम्हा ह्याला आणि या लोकांस हो की नाही होय होय बागी भुगूक केव्हा येतं सांगतो हा सांग बाबा बसतो जरा बस बस तुझ्या बरोबर ओरडून ओरडून ह्या झालं थांबा थांबा हा. सध्या थंडी झालेली आहे काय खडपटे खडे रिगायतात असाच निघावचा पत्रा जातो बा रिगाय बा. कळणार हो कळणार तुम्हालाही कळणार रिगय रिगय तिकडेच थांबा चुलतीच्या श्राद्धाला नवरा मुलगा छी! पुढच्या आठवड्यात येतो आहे तेव्हाच बघण्याचा कार्यक्रम उरकून टाकूया तो आल्यावर छी! मेला तर बंद कर बघण्याचा कार्यक्रम ठरवून टाकूया बर आता येतो मी जरा घाईत आहे असं कसा घराकडे ओ. जाऊया चाय पाणी घेऊया अहो, चला. नको 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 ओ या या ओ. अहो, नको नको या या माझा एक आहे दुसऱ्या त्रास द्यायचा नाही हम्म. हा तातोबा आता दितल्यातच तर इलय लाईनी
ह्या पिशवीत त्या सुके नारळ असतील तर ह्या पिशवीत टाका आणि भुईमुगाच्या शेंगा असतील तर ह्या पिशवीत टाका. बरोबर शिवलं. पोरं सोलून खातील आपली. आणि हा तातोबा एक चिंचेचा गोळा असेल तर कागदात गुंडाळून पिशवीत टाका. पिशवी देऊ. नको नको टाकतोय याच पिशवीन टाकतोय. बाकी बरं असा हा पिशे बरोबरच घेऊन भावता. नाही दुसऱ्यास त्रास नको ना म्हणून तातोबा काय? तेवढा तो चिंचेचा गोळा बघा जा. किती? घरकांनी आठवण केली हो. असे वरसणार खावायच वाटते ना. काहीतरी गडबड असाशी दिसता. काय खडपटे या वयात आणि ही खडपट. हो ते काय आमच्या हातात आहे. करता करवितात तो आम्ही फक्त. निमित्त मात्र. हा कसा बोलला. हा बरं तुमच्या या निमित्त मात्र कितवं म्हणणं. तिसराचे वाटते. बरोबर डोलायचं म्हणानच बायलेन चिंचेचं गोळ हाडून सांगलो. होय हो बरं तातोबा येतो हा. हा तातोबा हा. यातलं काही त्या बाबली गावड्याला सांगू नका. टाका म्हण ना, आपल्या बहिणीसाठी स्थळ बघावयास सांगितलं तर हा ऐकला नाही. तातोबांच्या मुलीस मात्र शिवशंभो नाही. शिवशंभो शिवशंभो. आणि हा तातोबा काय खोबऱ्याचं नारळाचं तेल असेल तर शिसाभर बाजूला ठेवा. तार किती पुढे लागणार आहे ना किती? बाळंतीला मालिश करायला. हा? खोबऱ्याचे तेल चांगलं म्हणतात की हो. बरा बाबा बरा. रिकामी शिसा मी आणतो. तुम्ही बाटली शोधू नका. नाही. हा? येतो हा. चल बाबा. आंधळ्याच्या गाई देव राखतो म्हणे. शिवशंभो बरं, खाली बाबा शिवशंभो जायचं. शिवशंभो. पूजा करताना वाईस देवाकडे येऊन बसायचा. तर बाहेर येऊन गजाली करून बसल्यात आणि हे पिशवे घेऊन खोय जातात हो. अगो तो खडपटे इल्लो गो त्याच्याच वांगडावात बोलत बसलं आणि हाती पिशवी त्याचे. आपल्या बायले सुके नारळ भुईमुगाच्या शेंगा आणि आपल्या बायले चिंचेचं गोळ मागले. चिंचेचं गोळ केले नसतं मेल्यान पराक्रम. बायले खायची दिसली ती आमटा. होय, होय. मेल्याचं तोंड तीन फळासारख्या उगता. ह्या दी आणि ता दी मागात राहतालो. आवळो देऊन कुवाळो काढता आणि तुम्ही नाका त्याच्या फासून हे पिशवे घेऊन. अगं नाही गो अगं पोळे काढली जाय शेमूड काढू गया ना. अगं आमच्या शकूक बरीशी स्वर्गात आणलाय. काय सांगले होय तुझी पूजा फळा घेत अशी दिसता. बघल्यात देवान ताबडतोब पडताळ दिलं. होय आता हुसरत बोलत बसतात काय येतात घरात. गो बस गो वाज बस काहीतरी सांगते तुका बस. नाही अगं मग बा- कसं जाताला घराकडे काम पडले. अगं बस गो बस. अगं नवरा मुलगो तुझ्या मनासारखं मोमायचं असा. काय सांगले होय मुंबई खरंच उत्तर दिशेचा का दक्षिण दिशे गो. अगं असा ना उत्तरेक नाल्या दक्षिणेक ता तुका किती तसं नाही हो. मग कसं पडस्थळ घातलेली तेव्हा देवान नाही काय सांगलेले. काय दक्षिणेकडसून स्थळ येताला हा? सगळं मनासारखं होताला म्हणा. होय बरा झाला. बोला फुला गाड पडली. माझं मन सांगता काय सांगता ह्या फावटीने स्वर्गात नक्कीच उरतली. देवान सांगल्याप्रमाणे घडता आणि देवान सांगलेलं सगळं आम्ही मनापासून केलं हा. होय. अमोशा दसरा वडवड घातलं. शकून माझ्या ओल्या अंगान या वडा 5 दिवस 5 प्रदक्षिणा घातल्या. आणि आपण येऊन ह्या पिंडीची 5 दिवस दिववात करून पूजा केली असा. म्हणूनच माझं मन सांगता देव ह्या फावटी यश दितलो. देव करो आणि तुझ्याच मनाचं खरं हो निघो बाये. आणि काय हो त्या नवऱ्या मुलाची नोकरी बिकरी असावा दोघांचं पोट पाणी भरण्यासारखी. होय खडपटेत असं म्हणा होतं बघ. आणि रवा खोली बिली असावा. अगो ताज वाईज बिनसता. सध्या त्याची स्वतःची खोली नाही असा बहिणीकडे असता. बहिणीक बापडे अडचण. अगो खरी अडचण बहिणीच्या घवा पण तेनी ती सोडेली. म्हणता रोज रात्र पाळी घेणी बाहेर पडांग वया. आदली गजाल निराळी होती बघा. आता लगीन झाल्यावर सधीच रात पाळी बाहेर जाऊ लागलो तर कसा आवाज आताला. होय मगे बदलून घेत पाळी. नुसतं बाई बदलून काय होताला. खोली नको काय हो
गो आता लगीन करून रोवलो तो काय खोली घेतल्याशिवायच रोवतलो. शकूक माझ्या ह्या यदावडल्या घरात वावराची सवय. शकूक तुझ्या न्हंयचेर कपडे धुवची सवय. आता मोमाय खंयच्या नाडया न्हय. तसं नाही हो. मग कसा सगळाच कसा तुझ्या मनासारख्या मेळटाला. शहरातलो घोव होयो तर शहरातली अडचण झेलू होई. पर माझं गावाक रवान अगदीच खुळा बळा झाला. बघा कसं मुंबई गेल्यावर सुधारताला सुभद्रेचा सुगला नाही काय हो. असं डाव्या हाताच्या सुगला हो. तसं डाव्या हाताच्या सॉक सॉक असेल दात खुशीता. आता बघा हो मुंबई गेला आणि कसा सुधारला कसा हातात घड्याळ काय बांधता हाकेत पर्स काय लायता आणि रस्त्यात असं गव्हा अपटत अपटत चालता. माझा बॅग मोडशी. आणि फडाफडा ती मुंबईची भाषा बोलता. काय कळता नळाला पाणी आलं का मुलांना खायला आणलं का काय मेला माझं शकू गावात गेला. बघा कसं सुधारताला आता. अगो आधी ते का लगीन जावली तरी ती असं म्हणतात जसं की लगीन झाला आणि मोमाईकच गेला. आधी एक काम करा काय ही स्वर्ग शकू गेली ही इतक्यान कोणाच्या तोंडावर बोला नका. दुर्ग्याक सांगा. त्या दुर्ग्यात त्याला जीवात वासच लावू नका. दुर्ग्याक सांगा हा गो, दुर्ग्याक हा, सांगा. काय तातोबा गजाली चाललेसे वाटतं. घराकडे काय ये मिळणार ना. नाही हो भाऊजींनो काय नाही नाही तसा काय नाही हा. देवळा दिल्लो तेव्हाच बोलत बसलो. बरं बरं चला नी तुमचा हा चला नी. आवशीचा घो याच्यात चालानी चालानी. चला जाऊया घरा हुईसरत बोलत बसलं तर हिंडल्या गेल्याच्या पोटासून तिडकी येतले. चला या अगो अगो ऐक गो कोण बोलला म्हणा अंगांक भोगा पडतात असत. होय आम्ही आमचाच बोलतो आणि लगीन म्हणजे असाच. तसं नाही हो बाकी खटपटे भाऊजींनी त्या नवरा मुलगा खोली बिली घेऊन पैसे नाही मागचं. नाही 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 ती खटपटेन अडचण सोडेली बघ सोडेली. खटपटे भाऊजींनी ह्या बऱ्या केल्या होय, नाही होय, बघा. होय. तशी मी शकू कानातली नथ करून ठेवली आणि आजच्या पद्धतीप्रमाणे पोशाख. आणि जास्तच आग्रह केल्यानी तर एक चप्पल देऊया. काय चप्पल. अहो नया पोशाखाच्या तू नया चप्पल नाही काय मागचं. बरं चप्पल तर चप्पल आणि ह्या परस दिवची आमची काही दानच नाही असा. अहो दानात नाही काय म्हणता काय तर ऐकत नाही म्हणा. कसं दिसतं आता लोकांना ऐका. बरं बाई ऐपत तर ऐपत. आणि लगीन म्हणजे बारीक सारीक खर्च काय थोडो. आता बघूया तुमचं चिरंजीव काय उजेड घालता तो. तातोबा पेढो घ्या. कसलं पेडो. तुम्ही घ्या. माझी कसलं मोज पेढो गावली दिलं? हो. काल रात्रीच गोट्या दिली. देवाचीच कृपा भाऊजींनो. होय होय म्हटलं देवात पेढे ठेवूया. कोणी मारजोड नाही ना करू. नाही नाही बरी सुमसुमीत जाणिल्ली असा. 1 लिटर दूध वाढवूनच दिता हा. भाऊजींनो आज ना बांधला ती का सोडूनच घालात. होय हो घातली असती. तिने एकदा उंडारली की परत गोट्या द्यायचं जीवात घेऊन असता. कोण बसतो शोधित रोज रोज. कट कट नको. बरासा गिराईक इला तर इकून टाकूची हुंतर. बरोबर असा तुमचा हा. खोडी आणि बाल काय नि म्हैस सांभाळूक कटे. कोणा म्हटले तुका नाही गो तुका नाही. कोणा म्हटले तर म्हशीक मशीन म्हटलं असं. म्हशीक. असं. बरं तुमचा चला नी आता. मी येतोय हा. भाऊजींनो, चल. काय वहिनी तुमचं चाकर मध्ये नको घ्यावा येता हा. येतलो कळायतंय तुमका काय हाडून सांगल्यात काय हो मुंबईसून. नाही हो शोधित चाललोय. बरं येतोय हा. या एका वेळेला सगळे गावची चामाड चौकशीच आहे. ऐकले काय रघुक तुम्ही बोलवूनच घ्यायात. तो असलेला बरो पसंतीचा झाला की लग्नाचं ताबडतोब ठरवूनच टाकूया. होय गो पण रजा नको मिळांक ते का. तसं पत्र लिहून टाकावं. अगो नुसत्या पत्रान काय साहेब दाब दिता असा. बरं असा केला तर कसं हो ती सिरियस आहे म्हणून तार करतोय. आपल्या फोटी ते का बोलायल्यात तेव्हा माझ्या शिकपणाची तार केल्यात. आता तुमच्या शिकपणाची करात भियातात काय हो तुम्ही. नाही नाही नाही. होय होय खुळे असत काय ते परत परत आवश्यकच मारू. ताच म्हणते मी बापूच या. नव्हतं. ताच म्हणते मी या. आता तुमच्या शिकपणाची तार करात त्याच्या रीतीन रघुक तार करा. त्याच्या नोकरीचे बाधा येऊ नका. होय, होय. सांगान देते मी या. रघु इलो काय माकाय काळजी नाही. पाहुणे मोमोयचे रघु मोमोयचो सगळं काय तर मोमोयच्या पद्धतीन जाताला. ते कधी कळयात 4 पैसे गाठी कस तर घेऊन या म्हणायचं. फुकटच्या मोठेपणात खर्च करू नको. गेल्यावर चाललो तेव्हा बाई काय तर गुलाबी काय कायचा शर्ट
तसली चड्डी आणि मेल्यान बनियान सुद्धा गुलाबीच हाडल्यात आणि साबणाची वडी सुद्धा गुलाबी. वडो वडो नाही वो, वडी वडी. तुमका काय खाऊतात काय काय? नाही नाही आणि मेलो म्हणता कसं कसो मी नदीवर आंघोळीला गेलो की लोक माझं मिचिंग टुकू 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 बघतात. काय मेल्याचं मिचिंग का फिचिंग वो की पैशाची नासाडी. अगो उमेदीचे दिसतेचे लगीन झाला आणि जबाबदारी पडली का सगळं काय त्या पाठी चढतला. आता आम्ही नाही. तुमचा वो काय झाला? अगं आम्ही तेव्हा तकलेक वासाचा तेल लावून असे उभे आडगे केस करून हाडच्या समोर तासन तास उभे राहू. ये रेशमी जुल्फें, ये शरबती आंखें, इन्हें देख कर जी रहे हैं सभी, इन्हें देख कर जी रहे हैं सभी. आता आता टाळक्यार केस आहोत काय नाही ही आठवण नाही. पुरं झालं तुमच्या केसांचं कौतुक. चला घराकडे, कामा पडली. होय होय चल चल चल. रघु पत्रान लिहू वया येताना बऱ्याशा वासाच्या तेलाची बाटली आड म्हणा. अहो येईनाच नाही घराकडे. तयारीत लागाम होया आणि रघु ताबडतोब तार करून कळव होया की येताना बऱ्याशा तेलाच्या बाटली आड म्हणा. तुझ्या तंद्रीन असा तुम्ही आहे. हो, येते, येते, चल 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 येते येते. अगो अगो हे खडपड्याचे पिशे रवले. ह्या पिशयात काय? हा सुके नारळ. ह्या पिशयेत भुईमुगाच्या शेंगा, त्याच्या बायले चिंचेचा गोळो आणि आजच्या आज आधी रघुकतात. डोंट वरी डॅड, सगळं अगदी ओके. आता फक्त पाहुण्याला येऊ दे. मी एलिया तू का बघू घेतात का शकू. हो पण डॅडी, पाहुण्यांबरोबर तसंच कुणी आलं तर नवरीचा भाऊ अगदीच गबाळा म्हणायला नको. अरे काय की अनपड्यान मारीन मग दाढी म्हणशील तर. बापूस म्हणा कशाला वाटतं रे. काय मेलो शहरात गेलो 4 बुका शिकलो तर येड मेड गेड इंग्लिश झाडता. हा कर्म झाला मांजा. तुमका काय काय रे असा काय नाही. पाहुणे येऊचे झाले आणि तुम्ही जेल बापूस इथं वार घालीत बसतात. होय अगो. अजून खेचो मेळ खेका नाही. त्या खटपटे भाऊजीनी इतकी खटपट करून हे सगळं जुळून आणल्यानी आणि तुम्ही अगो अगो मी काय आता 4 पाय लावंगो. कालपासून भीर भीरतोय. एकदाच काय तर हौशन करशी. शकूक बघून येऊची. ही किती वेळ घ्या. जशी बाकात हाऊस असा ते का 10 ठिकाणी दाखवपाची नाही. खय
खयची अवदस आठवली आणि या पोराचा बापूस झालं. अक्षी शिकलो मेलो अपशकुनी मेलो. अगो ते का मारा नी गो. हे पुडी आहे गे. या पुडी आहे चिरमुल्याचे लाडू मोठे पुडी आणि या बारक्या पुडी आहे शेंगदाण्याचे लाडू. चिरमुल्याचे लाडू ते कशाला? पाहुण्यांका चाय नुसतेच दितले रे. काय पाहुण्यांका चाय बरोबर चिरमुल्याचे लाडू? लागला ती अकलेचे तारे तोडू. हो पण त्या गावशीत लाग्या ह्या गावातल्या खोपटातल्या दुकानात काय जलेबी आणि हलवा गावतो काय रे. तुका काही मोमाय वाटली काय रे. गेला बाजारात आणि आणला. गेला बाजारात आणि आणला. काय त्याच्या तोंडाक लागतात तो. मानकऱ्यांनी सगळ्या चांगल्यात मग फाटसून मेल्यांचे रागावणे फुगावणे नको. होय होय. अरे हा काय झाला? त्या दीप्तेश तुळसकराक सांगा कधी चाललं. काय मेला फुगान बसतलो जाते त्याका पहिले सांगा झाला नाही माझा. अक्षी आणि काय हो तर दूध तितक्या पुरताला काय हो. आता काय मी जोताच्या रेड्याचा काढून हाडू. ती असा कर असा तितक्या दुधाचं पावण्यांक दी बाकीच्या फुटोच दी. नुसते येतात गिळून येतात गिळून. काय हो धणी ऐकले काय येताना वाईस जमल्याच्या औशी कडसून कोण सुरशाची सुरशाची का सुरशाच्या औशी कडसून कप बशी घेऊन येत फाटल्या कारण पोरा तर राहताली भुरू भुरू करू. बरं बरं येतं येतं. आणि रग्या त्या हुसरत बसा कोण येतील मी घरातला बघतोय. हो हो हे रग्या अरे दुर्गा काकू होई रे तुझी. आहे घरात बोलावू? नको नको कोईसून रे तर कोण? पाहुणे रे. कुठचा बरं गाव तो? ही कोण रे चित्रा? ही होय रश्मिका मंदाना सिनेमा नटी. कोण मनगणा? तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी तेरी झलक शर्फी श्रीवल्ली बातें करे दो. बरं दिसता रे. मुंबईसून आणलं. हा मग लावून टाकतो समोर भिंतीवर. बघितल्यावर पाहुण्यांना कसं प्रसन्न वाटेल. हे रग्या माझा आहे ती मनगण काय कोणती तिका पाहुण्यांच्या नजरेत भरण्यासारखी लावू नको. ते का? अरे ती का बघल्यानी ते तुमच्या बावळट शकूकडे बघतले म्हणतात. काय दुर्गा काकू तुम्ही? गंमत रे. कसं असा रे गो शकूचो? अजून कोणी बघितलाय आणि गो कसला म्हणताय? हा. अजून पसंती व्हायची आहे. अडला गे बाई परळला मेले येतात आणि नापास करून जातात. बापूच बाबडो झरयता चपला. हे खुर्चे लक्ष्मण नाही का गेले खुर्चे काय रे? हो हो हा ओळखीचे दिसले रे. मुंबईचा असं काय रे पोरग? हो हो नोकरी धंद्याक असा मग व्यवस्थित? खोली बिली असा काय नाही. व्यवस्थित चौकशी करा बाबा. नाही तर त्या चाकर मनांचा काय खरा ना. ईदभर तवसा आणि हातभर बी मेले गावान इले का ऑफिसरचा वाटतले आणि तगडेन खरी तरी जिन्या खाली निघतले. तू मुंबई खरंच न्हू तुका बाबा राग येत. आई गा काय रे मारलंय काय रे बोटा? त्या मनगाणाकडे बघता नडे हातार ठोकलं. आपलं काही तसं नाही. अरे रे रे आणि कोणी आणलो रे ओलं? गो दुर्ग्या काय खुसूर फुसूर करतय? छे गो 2 लोसणीचे बोये मागा गेलं. हळू फोडणेन घालून गेला लसूणच ना मग. पान तरी दी सकाळपासून दाड एक धरून नाही. बाई बस बस खा पान. या पान खाऊन नाही यो या वास काढून गेला. मी हे का आजचाच ओळखतोय. अक्षी शिकलाय मेल्या. नाकात काय कुत्र्याची लव गेली काय रे तुझ्या? खैसर आहे मेला शिकता.
चल घरान चल आणि एक नाल सोलून ठेव बघूया. काय गो भागीरथी गडबडीन दिसत. शे गो गडबड कसली, 10 थोयची 10 कामा, एकट्याचो हात लागांक नको. खुर्च्यांची मांडावळ बरी केल्या ना हा रघुन. मुंबई करून तो मेल्याक मोठेपणा होयो. ताच म्हणत सकाळीच बघलंय गो तेका लक्ष्मण नायकाकडसून खुर्ची हाडटाना. रघुन माझ्या मुंबई घेऊन दिले खुर्चे, हाडूक मिळाक नाही गो, घाय झाली तेका. असू गो अळ्ळाला पडला एका माकाकडसून घेऊक नको. पण लक्ष्मण नायकाची बायल भारीच मगो, गाळी घाली होती फाटल्या दारान. कित्याक गो? म्हणा होता ह्याचा चोडू एकदा खपलाला तर खुर्चे तरी आमच्या जाग्यावर रवतले असले, पाहुणे येऊचे झाले का आपला खुर्च्यांक धावता. खरंच गो दुर्ग्या? खोटा कित्याक बोला. आणि म्हणा होता हेंका भीक लागली खुर्चे घेऊन तर कित्याक करतात मोठेपणा, घालूचे पावड्यांक शेंद्री नाले दाळी बसंग. ह्या केव्हाचा गो जोड घ्या, आता खुर्च्या काढीन झाला ता. हे का खुर्च्याची जोड मोठी आणि आम्ही काय खुर्च्या बघूक नाही काय गो. आणि हेचो घो हगलेल्या मुतलेले आमच्या हेंका साथ घालता तेव्हा गो. आणि समाज गो ह्याच्या खुर्च्यावर असं वाईस कोणी बूट टेकायला तर ह्याच्या खुर्च्या काय झरताले काय गो. ह्या केव्हाचा गो जोड घेता खुर्च्या काढीन झाला. तो गो सरपंच झाल्यापासून खूपच बाई आग काढता. मोठी सरपंचीन झाली नाही ती आता. तुका सांगते भागीरथी, हे हो लक्ष्मण नाईक सरपंच झाल्यापासून बरेच हात धुवून घेता. हे खुर्चे का त्याने इकत आणले म्हणत. आमचं भाव गो सांगा होतो हे खुर्चे ग्रामपंचायतीच्या ऑफिसातले लक्ष्मण हाडून आपल्या घरात ठेवले त्याचे झाले. ह्या तुका मी सांगले हे कोणाक सांगा नको. हा मरो गो मेला, माका कित्याक होय लोकांचे चाळे ढोळे. झाली गो तयारी? कसली गो? काय गो शकूक बघून येऊचे असत ते आमका का माहित नाही. तास म्हणते गो मिया, तुका माहित नाही म्हणजे अख्ख्या गावाक माहित नाही मग. वजरे तो होलं मिळलो त्याचा काय झाला गो? काय जाताला मोडला अळला गो बाई पर अळला. 3 वर्ष झाली शोधतात नाही गो. आता इला त्याच्या नशिबात ते का आम्ही तरी बाई काय करूचा. तरी 7-8 जण बघून गेले नाही गो भागीरथी. होय गो होय. तुझा सारख्याच ओळखते गो मी पातोळ्या. 7-8 जण बघून गेले, आणखीन 10-1 जण बघून घेतले. तुझं का काय सरता? हे बघ बाई, ज्याचा योजून जाशीत बरा ता म्हणता माझाच करा. माझा गो बाई काय जात हो सगळं गाव ओळखताय. हा तुका आणि तुझ्या ह्या गावात कोणाच्या माझ्या 4 स्वर्गती कसे मोडले ते का मका माहित नाही असत ग. मोडीत तर नरकात जाय. तू माका गो कित्याक बोलतोय? माका गो कित्याक बोलतोय? या बाबडा सावतीनीच्या भाच्या बरोबर पोरीचं माझ्या साखरपुड्यापर्यंत गेला मग. खोटा नाटा सांगान कोणी का मोडला ता. मांजरात दिसता डोळे झाकून दूध पिता, कोणाक कळाचं नाही. तुका सारख्याच ओळखताय मी हिला. हे बघ भागीरथी, माझ्या नको ती तू बालंटेना घालू नका. मी ऐकान घेऊचे ना सांगा ठेवता. तुझ्या शक्तीलाच पाय पडला मग. आता कोणाचं बरं बघवायचं का तुका? होय तुझे खाऊचे दात निराळे आणि दाखवचे निराळे मग. हातात आगीचा कोलीतच घेऊन गावभर फिरताय मग ती या. होय गो होय, खूप ऐकान घेतलंय तुझ्या दारार इले ना काय ऐकान घेऊते ना सांगा ठेवतात. काय करशील गो? ओय काय करशील तू माझा? काय करीन तुझे दात पडीन. अगो झोळ घ्या. अरे माझे दात पटलं. ये माझे दात पटले तुझी ही हिम्मत आहे गो. पाड माझे पाड गो पाड दात. अगो तुझा चोडू खापला नाही हो राग जगार गो कित्याक काढतोय. जगार गो कित्याक काढतोय? माझा चोडू नाही खपला तर रवात गो माझ्या घरात. मिया पोशीन टका मिया पोशीन. तुझ्या बापाशी जग काय करता नाकात रे. अगो कोणाचा बापू सर कट्टे गो कोणाचा कट्टे गो. या बघ माका काय ता बोल बापाशी बोलशील वगैरे जाताय का नाही गो. तुझ्या वांगडा शिगमो खेळपा माका सवय नाही असा सांगान खेळतोय. बरे बसून हैसून चलात राव बघिया. जातय गो जातय. कोणाक हौसा शणान गुणा उडून अंगारून सोडून घेऊची. जाताय काय नाही गो. आता काय घेऊ गो. जाताय काय नाही जातय. असा देव तर तुका बघून घे. कावळ्याच्या
फडकीचं वाको इलो ह्या दुर्ग्याचे फुकटचा डोखा उठायला रे बाबा माझा. काय झालं ग भांडतेस कुणाशी? तुझ्या बोडक्याशी. आणि शकू घरी रे हा बसले आहे मागच्या पड्यात गजरा गुंफीत. अजून तर वळे सारच गुप्ता. जा बाबा जा बलय जाते का तो नाल घेऊन ये बघ या सोलून ठेवलेलं. देवा माझ्या बापाशी ह्या फावटीत तरी माझ्या चेडवाच्या टकल्यात तांदूळ पडानी आणि त्या दुर्ग्याचा नाक कातरानी. आई नारळ थे कुठे? तकलेत हे माझ्या. अरे मेल्या थे म्हणजे ठेवलेलं अकलेच आणि तुझं वाकडा हा काय रे हा. नुसता सूट आणि बूट घातली म्हणजे अक्कल नाहीये. होय सारखे अक्षी शिकलो मेलो काय हो पोत. देवा पुढे नारळ ठेवताना सुद्धा शिकता. या आणि काय सांगते गे आहे? ये गो बाई य तियात कमी होतं य य या माझं बायता ते देवा पुढे नारळ ठेवूया हा. या देवा मोजा महापुरुषा नारायणा रवळनाथ. आई माझ्या आई पुढच्या तरी एकाच देवाला गाराणं घालून त्याच्याकडे जबाबदारी सोपली. सगळ्या देवांना एकाच वेळी गाराणं घातलं की ते एकमेकावर ढकलतात सरकारी अधिकाऱ्यासारखं. हे रग्या त्या मध्ये मध्ये बोला नका हा मग इसरांग जाता. देवा माझ्या महापुरुषा अरे हात जोडा. नुसतं उभं काय रावला दुसरीच्या पुढ्यात रावल्यासारखी हात जोड गो. हाय ना ये रे. देवा माझ्या महापुरुषा मळ्या वैला तळ्या वैला पिंपळा वैला पूर्व जाणो ह्या ज्या माझ्या पोळासाठी वडा नेला त्या गाठवून टाका. आमच्या गळ्याचं योदो जीवाचं घोर कापून टाका. मावले माझ्या औशी तुझ्या धीरार तुझ्या बळार तुझ्या सत्वार तुझ्या आशीर्वादान हे दिवस दाखवलं. याच्या पुढेही असे बरेपणान दिवस जाऊनी केल्या कामान यश मिळानी आणि या माझ्या पोराच्या टकलेर एकदाशे तांदूळ पडानी. मावले माझ्या औशी ते का एकदा सुटक्यात लाय गे आई आणि मी माझ्या गारानं मान्य करून घे. अगो ना घास मग. अहो कुलदीपक तुका नाक असा हो असा. आता तर घासा. नुसतं उभं रावलं देवचारासारखं. आई नारळ फोडू? मेल्या कातळी तुला बी सांगते मेल्या कातळी खायचा थारो नाही. ये हात दे. मग हे शकूच्या पसंतीचं झालं की फोडून शिरणी करून सगळ्यांना वाटून टाकूया. अगो ती अजून केसच उगयतय. तुझी कामा टापतीत त्या मामा या हाड आणि त्या हाड जमायताना माका नाचाकच पुरे. ते खोटं केस- काय तिच्या आई? या गप राव हा राग्या ते गुंडाळून ठेव बघ्या केस गुंडाळून ठेवते सर. या हे सर त्या सकल मग त्या मेस्तिनीकडे जा आणि आयन वाईस गंगावन आणि बोरमाळ मागली म्हणून सांग. आणि जाता जाता ते सकल सावतीनीचं घर असनू ती का साथ घाल नया कापाड घडी मोडून घेते म्हणून सांगलेले. दितली मा जितली गो. आणि त्या बालवाडीच्या बाईन वळेसार गुतून ठेवता म्हणून सांगलो ती का वाईस उलं घाल गो. दिलं झालं हाड झाला तुझा. झालं आणि काय नका गो माका. शी बाई आता तुझी कामा केव्हा करू आणि माझी कामा केव्हा करू? आई तुझी तर गंमतच आहे. बघायला येतात शकूला आणि तुझी कशाला एवढी तयारी? अरे तो नवरा मुलगा मुंबईचे नाही रे. मग अरे ती मुंबईत रावलेली शिकले सवरलेली सुधारलेली माणसं. हा मग अरे मग काय सवय लंकेच्या पार्वतीवानी बघल्यानी तर काय समजतले रे. काय समजतले? तुझं काही समजतले मेल्या काय कळणार ना असा. गिराव थै सरच जीव खाऊ नकोस हा माझं. हे ती जर करवांतले माझ्यावर अजून मेले केसांग फणी सुद्धा घालून नाही सर. पाहुणे येतले हा तू होईसरच बस मी घरातलं बघतोय. हो हो शाळेला धमाला जाईल. नवरी कोण आणि तयारी कोणाची? आपण सुद्धा असंच कधीतरी मुलगी पाहायला जाऊ. पण आपल्याला शकूसारखी बावळट मुलगी नको बुवा. चांगली ओ माय डार्लिंग म्हणत गळ्यात हात टाकणारी पाहिजे. मी असा स्टाईल मध्ये जाईन खुर्चीत बसेन मग ते येईल हातात कप बसायचा ट्रे घेऊन लाजत मुरडत ठुमकत माझ्या समोर उभी राहील. डोळ्याला डोळा भिडवील. मी विचारीन आपलं नाव. लाजत मुरडत म्हणेन माधुरी. मी म्हणेन
माधुरी, हाऊ स्वीट. माधुरी, मधु, इट मीन्स हनी. काय भन्नाट लागेल ती मधासारखी. मग मी त्याच्या बापाला रिक्वेस्ट केली, इफ यू डोंट माइंड, आम्हाला जरा सिक्रेट बोलायचं आहे. आम्ही दोघं जरा घरच्या मागच्या बाजूला जाऊन बोलू शकतो का? अर्थात तिचा बाप सुशिक्षित असेल, आपल्या बापासारखा गावंढळ नाही. तिच्या बापाची काहीच हरकत नसेल. मग आम्ही दोघं घरच्या मागच्या बाजूला शेवग्याच्या झाडाखाली आमने सामने, आमने सामने. तिला अजून चूर होईल, मी हळूच तिची अनुमती वर करेन, म्हणेन, अरे आई 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 कसले चाळे करतोय रे? हा? मी नाही नाही मी 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 तो नवरा मुलगा आपल्या शकूची कशी काय परीक्षा घेईल याची कल्पना करत होतो. म्हणजे तो नवरा मुलगो आमच्या चौघात आमच्या शकूच्या खाटके खात लावून तर काय याड लागला काय रे? आम्ही मान वय करून बघून नव्हतो कसलो नवरा होता तो. तरीच बाबा तिळे बघतात हे तुझ्या लक्षात आलं नाही? अरे आता माझा उद्धार किती रे? हा पावणे तरी अर्धे वाटा गेली. झाली तयारी? अजून माझी तयारीच जाऊन नाही हो. अगो तुझी नको गो, शकूची झाली मा. अगो अगो अजून ती जमायतात बसलंय. मी काय करू? आहे ते काढून सांगता. सकाळपासून आईचीच तयारी करते बाबा. काय म्हणजे या सगळं आणलंय का तुझ्या आवशी? तर काय माका आवशी करे खाव. अगो बघू कोणा घेतात, तू का तुझ्या आवशी? तुम्ही आणि तोंड वाजून लावू नका, थांब का अडगो बायडे दी. आता कापड हो केव्हा नाही सांग मी. जा जा पावडर तरी तोंडार माराणी ये, जा गो जा जा. बरीशी साडी बिडी नेस. या बावटीक तरी गंगे घोडा न्हावून एकदाचा. काय उभ्या रावल्या पाप्याच्या पिताऱ्यासारख्या. आता मी आहे ना, तुम्ही कशाला काळजी करता? शकूला अशी सजवतो की तो नवरा मुलगा कसा टकमक बघत राहिला पाहिजे. आणि ती साडी बिडी कसली गुंडाळते? जमाना बदल गया है डॅडी. जा, मी तुला बॉम्बेहून आणलेला पंजाबी ड्रेस घालून ये. बघ कसं इम्प्रेशन पडतं ते. जा. पंजाबी ड्रेस? तुझ्या आवशीन तरी घातलेलं काय रे कधी पंजाबी ड्रेस? तुम्ही पुढच्या जमान्यात वावरता डॅडी. आईची गोष्ट वेगळी होती. शकू शकू मुळात इथेच इम्प्रेशन मार खाती. शकू हे काय नाव झालं? काय झाला? निदान सोनिया, मुक्ता, आलिया असली काही नावं सुचली नाही तुम्हाला? अरे नावात काय असतं? नावातच फर्स्ट इम्प्रेशन असतं. अरे जळ तुझं इम्प्रेशन. आता हेच बघा ना, तुम्ही माझं नाव राघोबा ठेवलं. मला शब्द का ते? का झाला शोभांग असा? निदान वरुण, ऋतिक, रितेश असलं काही नाव सुचलं नाही तुम्हाला? तरी बरं, मी माझ्या नावाचं मॉडिफिकेशन करून राघोबाचं राघवेंद्र नाव सांगतो सगळ्यांना. शी, बारशाच्या वेळी असली बावळट पुळचट नावं ठेवून एवढा घोटाळा करता तुम्ही? अरे घोटाळा तुझ्या बारशाच्या आधीच झालो बाबा. जायला नाही पटायचं. जनरेशन गॅप ती हीच. कसा दिसतोय? अजून एक ओढणी हवी होती. तुझ्या डोक्याला गुंडळी असती, एक डोक्याला आणि एक कमरेला, म्हणजे कशी झाशीची राणी दिसली असती. अगं ओढणी काय कमरेला बांधायची असते काय गळ्यात ओढायची असते? आयच म्हणांग लागली. कमरेत घट्ट बांध, नाहीतर काळं पडण खालती वाकलं तर कमरेत जर गळ्यातली ओढणी खालती नाही पडायची. आहे काय तुका कंबर बांधून सर्व खडूक पाठवता? मारी भारतीय नारी कुठे पोचली आणि तुम्ही अजून तारी हातात. आणि हे बघ, तो नवरा मुलगा आला की त्याच्याकडे नजर नीट वर करून बघायचे. वेळेसारखे लाजायचं नाही. आणि ती वेणी गुंडाळून का ठेवलीस? नीट पाठीवर सोड. एक मिनिट,
मी बघ कसं तुला रश्मिका मंदाना बनवत होते. काय रश्मिका मणगाणा ती आणि कोण काय माहित. ही घे फेअर अँड लवली चांदीनो में चेहरा खिला खिला और निखरा हुआ पाऊंगी. ही घे आयब्रो भुवया पुरायच्या. भुवया म्हणजे काय रे? ही डोळ्यावर अशी अशी रेखायची. त्याका मलपी म्हणतात. एवढंच असा मालपी तर मालपी. ही घे लिपस्टिक ओठांना लावायची. शी बाई ह्या काय माका नकोय लिपस्टिक. अगं माझ्या आई तो बॉम्बेवाला नवरा तुला अशी काय कुठे पसंत करेल का? याचमुळे तुझी 3 वर्ष फुकट गेली आणि साली आमची पण लाईन क्लिअर होत नाही. अगं मेकअपने बायका कशा उठून दिसतात. एक पोरगी संध्याकाळी नात्यावरती पाहिजे होती. रघु दादा तुका बायकांचा इतकं कसं माहिती रे? हसतं एखाद्याला खूपच. जयसायांचे घर हेच काय हो? होय होय पाहुणे इल्यात भरा झाला. तुमचीच वाट बघतो. म्हटलं उशीर कसं झालो? वाट चुकल्यात की काय? सर वाट शोधतोय म्हणजे सापडली हो. विचारी दिलो. ह्या बरं काय शोकूच्या आवशी. अगं अगं पाहुणे शोकू बघून गेले. या बेगिरे या पाहुणे या बसा बसा बसा. इल्यात बरा झाला. इल्यात बरा झाला. काळजी वाटत होती हो. अक्षी शिकलोय. शिकानी हो त्याका उर्मिस्ती दाबून दबता. कोण झील काय हो तुमचं? होय होय मोमाय असता. पाणी चढेचाच दिसता. मम्मी खाई दिला. तसा जेवायला मी मावशीकडे असतो बोरिवलीला. अरे वा झोपायला मित्राकडे कांदिवलीला. अरे वा. आणि कामाला डोंबिवलीला. तिथल्या कोऑपरेटिव्ह बँकेत आहे पिऊन म्हणून. तसं माझं आणि मनाचं छान जमतं. पार्ट्या बिरट्या होतात. उल्लस मलाच मिळत. वा वा कोणी अन्नाक लागतो बाबा. मध्यस्थ खून इलो नाही अजून. तुमका घर बरा सापडला. अहो तो मेलो धमाली. गेलो असतो दुसरीकडे काहीतरी जमो. आम्ही विचारी दिलो. शेवटा दिगले आणि ह्या पोरान घाट दाखवले. दिगले होय इल्यात बरा झाला. काळजी वाटत होती. काय असा तुमका दिवची असा आमका होई असा. दोघांच्या घरात नाही येऊन कसा जमात. होय होय होय. खरं तर तिका आम्ही आधीच बघलेली असा लांब सून. आवडली म्हटले प्रत्यक्ष येऊन काय ते ठरवून टाकूया. आता बोला. बोलला काय असाच. रावा रावा आधी चाय पाणी घेऊया. चाय पाणी. शोकू गो शोकू. हा ये बाई ये. येता चाय येता.
ना ना त्या बरी हात उताची काय होत जातोबा आमका पुटे दिल्यानो सांभाळून घ्या मरे असे का गावातले मरे खा मेल्या वगी काय गो काय पाहुणे राजवानी काठी घेऊन किती गेले हो अगं त्यांची असलेली रीत बीत खटपटी भाऊजी काही दिसणार नाही ते तो मेला धामाली गेला असताना खडे तरी जुळो आणि तो पोरगो नवरा मुलगो काय हो बोरत बाहेर लोचता असा होय होय आणि बाय माणसा काही दिसणार नाही ती अगं सगळी कशी एकदमच येतली आधी यांका पसंत पडली का मग ती येते जातीची नातीची व्यवस्थित चौकशी करा होय 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 आणि काय हो माझं कुकुम सरबटक नाही मा त्याचं काय तो आडक्यात घोडक्या काय हो तुमची होय 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 चौथी शिकली अरे बाबा वाचू घेता लिहूचो सराव जरा मोडलो मेल्या तुझा या अपशकुनी ना घेऊन घरात जाशील जा तडे पोरी नाव काय तुझं माझे नाव शकुंतला तातोबा देसाई मुक्काम देसाईवाडी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग वा 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 पोरां सर्व पत्ताच सांगलो दिसत बरी असा पोरग्या कोणचा वय वय बरोबर बरोबर घरातली सगळी कामा ह्याची पोरग्या तसा कामसू असा अख्ख्या वर्षाचे चणी एकटाच थापता हुशार असा हुशार शिवा बाबाची वाईस कला घेतली त्यांनी घरातले सगळे गोडे या शिवता त्याच्या धाकट्या मावशीची बघा मशीन असा वाईस वाईस पाय मारून शिकला आणि कागदाची बघा फुला करून शिकला काय कागदाची फुला होय हो नाहीतर काय गरम पंचायतीन कसलं तरी कला शिल्ललो पोरग्यांका त्याने कागदाची फुला करून शिकवली आमचा शकू या असला असला फुल काढता त्याची वाईट कला होईत ना अंगात शारातलो घोगावलो म्हणजे अगदी आडानपणा नको कसा होय 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 तासात झाला नाही त्या दाजी नाणोस्काराचा चोडू साध्या बिचाऱ्या पोरग्या हो कावळं टकले रंगलो तरी खालची मान वर करू नाही होय होय लय गुणी पोरग्या अरे उपयोग काय बापाशी जमीन इकून हुंड्या पायी पुण्याचो हातीसोड नवरो करून दिलो त्या भामट्या पोराचा या गरीब गाई बरोबर पट्टा हा पोर लग्नाच्या 13 दिवसात रडत माहेरा गेला हुंडे पायी जमीन गेली अबरू गेली शेवटी पोरग्या घरात उरला बाय बाय शकू शकू ती आज जा गो आज जा बाबा हा अगो आज जा जाऊ होय होय आज जा अगो आज जा बाबा जाऊ अगो आज जा म्हणताय ना बाई यो काय ती अरे यो मला काय धड पडता असं कर सांगा दवरा त्या का बरं बरं आता मुद्द्यार या बघूया नाहीतर गजालीन गजाल वाढत जातली तुमका पसंत असा मा मगे पुढचे गजाली होय नाही तर रंगान येऊन ढोलक्या फुटात नको तसे डोलके फुटायचं आहे ना हो त्या दिवशी आम्ही नदीवर बघली मनात भरली चौकशी केली तर दिवशी असा अंग पिंगान खांद्या खुरान तेव्हाच मनात बनली पैसो खर्च करून गयो तर मनासारखी गोष्ट नको कसा बरोबर हिला काय घेऊन इलय म्हटलं त्या काय नजरे खालून घालली म्हणजे मनात नको बापाशीन आपल्याच मनात हल्ल्या कसा खयची गोष्ट सगळ्यांच्या मर्जीप्रमाणे केलेली बरी असता आणि आजकाल काय आमच्या मर्जीपेक्षा पोरांचीच मर्जी महत्वाची काय जातो बा होय होय हो नानगो काय थोडलं जिल तुमचं मोडलो काम धंद्यात असा मग व्यवस्थित देवाच्या दये सगळे व्यवस्थित आहात दगदगीत आहात
तातोबा. होय 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 पाहुणे नो हयसर जवळपास काय तुमचा नाता पाता. ओ नात्यात काय शोधी तसा गावात जाताला. होय 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 खुद्द ह्या देसाई वाड्यात आमचे नातेवाईक असतात बघा. काय सांगता. होय, होय. म्हणजे बघा माझ्या आजीच्या चुलतेच्या सावत्र बहिणीची सक्ती नणंद या सातारण तुळसकरच्या गदल्या झिलाच्या कोल्हा मेवण्याच्या लहानग्या भाच्याक दिली. वा वा म्हणजे आपापसातच असा. आपापसातच असा बाबा. आपापसातच असा. बरा आता तुमची अपेक्षा सांगा बघूया. या वार म्हटलो तर तो सरळ होयो कसा. अपेक्षा कसली एकुलती एक. सुखान रवली म्हणजे झाला मग हे नाव ठेवक जागा नको. तसे पोटा पाण्याक आमच्याकडे हाल नाही असा. लाडकोजू काळजी घेतल्यात काय झाला काय तातोबा. लाडू दवड काय राव तुम्ही आमच्याकडे येली म्हणजे आमची झाली. होय होय तुमचीच झाली. हिची काळजी कशी होई तर तुम्ही आमका सांगा भया. नाही तुमच्या काळजाची कळ आमका कळता. अहो घरातलो योग साधो खिळो दुसऱ्याक दिताना जीव वरती खालती माझ्या याचा काय झाला. या काय केलं. काय केलं त्या काय झालं. अगं दिलाचा काय झालं. काय झालं खूप मारले माशी. काय केलं रे. काय डोळे कालो करतात. अरे ए आबा घातले का रे त्याच्या डोळ्यान पड पडले का रे त्याचं डोळं. तुका आणि बाबा नाकाचे गोटा घालूची सवय. काय धय कालो करतात. जाग्यावर बसा मी बघतोय. माझ्याकडे तात्काळ उपाय असा. मी बघते त्याचं डोळं. डोळत बघ बाबा. बाबली इथे तोलो एक दिस. आता कसा वाटता. आता कसा वाटता. अरे हो गावकरी त्याच्या उजव्या डोळ्यान बोट गेला आणि तुम्ही त्याच्या डाव्या डोळ्यान उपाय करता. अरे हो औषध काय वरण असा झाला तर बा तुझं उजवा डोळं खो. डोळो डोळो आता हळडुळा काढतोय. अरे दादाच तला बरे डोळ्यात. अरे तासानी गप्प बस. बा डोळा उघड. अरे डोळा उघड. अरे डोळा उघड. बघल्यात कसं माझ्याकडे तात्काळ उपाय असा. असा गावकरी तुझी चुकी बाकी औषधी आहा बाटल्यात भरून ठेवल्या तर पैसा कमावतल्या. तर मी काय म्हणा होतं. हा तर खिळो घरातलो योग साधो खिळो दुसऱ्या दिताना जीव वरती खालती जाता. ही तर जिती जाती वस्तू. काय वजायचं आहे नो माका एक सांगा. दिवसाक साधारण किती दिता. म्हणजे असा बघा आमच्या घराचा चहापुरती भागरा म्हणजे झाला नाही. चांगला तर 100-200 रिक घालू. 4 पैसे मिळाले तर परस्पर 4 कुंड्याचा भागा नको कसा. काय पाहुणे नो तुमचं या कड्यातलं बोलणं म्हणजे लक्षात येऊ नाही. काय का सरळ वाक्यात सांगशात. आमच्या पण लक्षात येऊन नाही मरे. आता ते तर समजायचं काय. अरे काय काय झाली. घोटाळा झाला. कसला घोटाळा. हो आणि होतंय कधी अजून. काय सांगू कसं सांगू कर मेल्या. मोठ्या तोंडाने सांगू. तोंडाने खटपट कसली तरी केलंय. काय झाला. शकूस बघाय त्या मुलाने अंजली कॅन्सल केल्याने. काय कॅन्सर. अरे हळू काय म्हणता. त्या मुलाची इकडे कुठेतरी भानगड होती हो. काय भानगड. हळू तो मुलगा त्या मुलीस घेऊन लंपास झाला हो. काय लंपास. तुझा डॉस का बिस्किट ठिकाणावर असा की नाही रे. काय झाला. मग हे इलेच ते कोण हे कोण हे. अरे हडे बघ
खय हे ते नाही. तू ठरवू ना स्वर्गात. नाही होता तो बा, हे ते नाही. देसायांनो तुमच्याकडे कोण खोकले बिकले बघून यायचे होते. काय मग तुम्ही काय काढलेत? आम्ही मस ओरंगिल्या. काय हे मला मास वरांगिले. डोस काय फिरला की काय तुमचा? कोणी सांगला तुमका म्हणजे मास इकूची आमणान? तातो वा. अरे काय तातो वा. अरे काय चाललंय? ओ तातो वा शिसा आणला. अरे कित्याक नाचते शिसो? कोणी सांगला तुमका म्हणजे मास इकूची आमणान? ओ तातो वा. अरे काय शिसा आणला. अरे गाल तो शिसा नेऊन तुझ्या ताळक्यात. कोणी सांगला? अरे आता तोंड घेऊन जाशी धैसून जाशी. तेलासाठी शिसा आणला वा. या जा लागला. जातो. हे आणि खड पेटा आधीचा तुझ्या आवशीन खाल्ली वागा. आणखी किती जणांकडे शिशा देऊन त्याला ठेवलं हो. काय हो? आणि किती जणांकडे शिशा दिलं ठेवलं सांग. कुणाकडे नाही. ओ काय करता तुम्ही? हे बाबली सोड त्या का बघा की हो. तकली फिरल्यासारखं काय करतोय वगी त्या गरीबाक. ह्यो हो गरीब गलीब हो गलीब तुका माहीत असा हे स्वर्ग माझ्या बहिणीसाठी सुचवलेले पण मग बघून येऊचे होते. काय म्हणतोय. काय रे? ना खोटा बोल. खोटा माका सांगता यातला काय बाबली गाडक सांगा नको. नाही हो, आणि खोटा माका बोल. सांगता यातलं काय तातोबाच्या देसा कानार घालू नको. होय. नाहीतर म्हणतो माझ्या चढवासाठी सुटोग ना. नाही. हो नाही हो, खोटा बोलतो. अरे माझ्याकडलं चुके नार बायला चिंचेचं गोळो खोबऱ्याचा तेल घेऊन गेलोय. आणि माझ्याकडे चवळे कुळी वालीच्या गार मिरच्या आणि माझ्या घरकारणीकडे खोबऱ्याचे त्याला शिजवून ठेवले. खिशात नाचय. नाही हो, खोटा बोलतो. मी आपला सहज मागितला हो. सहज मागले तर एका घा देऊ आम्ही पण अशी लबाडी दे तात्या. आवळा दूध सोळा काढून बघतो. बरा आवळा द्यायचा नाही. काय हो, सोडा होता तो हा. सोडा सोडा. आम्ही सहज म्हटलो. भानगड होती. त्या मुलाची तिकडे भानगड होती. मी काय करू? अरे भानगडीचे सोयरीच्या आमच्या पोरांग सिजाय काय कशा रे. अहो, अरे एकच स्वर्गात एकाच वेळा आणि कितक्या जणांना सुचले रे? हा बाबले विचार का? अक्कल म्हणतात अक्कल गरज म्हणतात अक्कल नसतं म्हणतात ही. आमचं अक्कलेन सुनात उठायचंय रे. हाय रे आम्ही तुझ्यावर विश्वास टाकलो त्याचा असं फायदा घेतलाय रे. हाय अहो, मी सहज. मी काय करू? त्या मुलाची तिकडे मी आणि इकाळी पी. मी आणि इकाळी बी पुन्हा जर असे आमच्याकडे खेळ तर लक्षात ठे झोत स्वतःला हातात देतालो. सोडा हो. मी काय करू? सोडा हे. अरे सोडा. सोडा. अहो, सोडा की हो. अहो, सोडा. तुझा तोंड काळा करून जा इथून. जातो हो, जातो. हे शोभले नाही हो तुम्हा. असा शिव ब्राह्मणाचा असा अपमान केलेला कपायचा नाही हो तुमच्या त्या देवास. तुमच्या ब्राह्मणाने असले लबाडी केलेले तुझ्या देवाला खपतात कायले खटपट्या. मार. अरे ये बाबली जाऊन त्या का मारानी आधी हो काय तो प्रश्न सोडे मरे. हे पाहुणे शेर 200 इकरीचा काय म्हणतात तर बघा आधी. काय हो पाहुण्यानू बोला. या बघा आम्ही मय शिकत वर नेवची वेळ तुमच्याकडे येलो. अरे ताज विचारतोय कोणी सांगलं तुमका म्हणजे म्हैस कुची आमणान? ओ असं काय करतात ते सायनो. म्हैसी का आम्ही पाणी पिताना बघली. काय? अंग पिंडन खांबे खुदान मनात भरली. चौकशी केली देसाईंची म्हस इकुची हा कसा. आम्ही जसं तुमका निरोप दिलो म्हैस सोरंगेचा म्हणून आता किंमत ठरव आम्ही नेवची तयारी निलो. या का काय झालं हा सांग. अरे घोटाळा झालो. अरे गप. घोटाळा कसला झालो. घोटाळो? याचा डॉक्या बिस्क्या पिल्ला की काय? ह्यो खुळा झालं की काय? ओ पाहुण्यानू घोटाळा झालो. पाहुण्यानू घोटाळा झालो. एका ग्राउंडर बिवतर खेपलो की काय?
अरे सांग कसला घोटाळो. पाहुण्यानू तुम्ही माका ओळखल्यात? अरे नाही ओळखांग ते सांग. तुम्ही तात्या देसाईकडे इल्यात बरोबर? बरोबर. आता माका सांगा ह्या घर तुमका कोणी दाखयल्यान? दिगल्यान आणि ते पोरान दाखयल्यान. दिगलो असलेच भानगडी कळता. दिगले विश्वास दवरलो. हो मॅड झालो शापच मॅड झालो. अरे गुळावले की काय तात्या सांगते हा त्याला उचलून घालताला काहीतरी कपाळा. अरे राव पाहुण्यानू तुम्ही निरोप धरल्यात तो तात्या देसाई बरोबर? बरोबर. तो तात्या देसाई मी आणि हो तातोबा देसाई. बस भाजी कुठची असा ह्याची न्हय. आऊ शिगरे खाव शिगर मार झाली. आता चलैल्यात काय तुम्ही माझ्या घरात? चलैल्यात काय? पाहुण्यानू तुमचो निरोप माका गावलो. महेश सोरांग येता म्हणून. हो बस पानान गोठ्यान मी तुमचीच वाट बघत होतो. ह्याच्या चोडवाक बघून येऊची असत म्हणून हुसर बोलयला तर हो इलो तर हो घोटाळो झालो. ही झाली म्हशीची स्वर्गत. चला पाहुण्यानू तुमका म्हस दाखवायचंय. चला चला. आव शिगरे खाव कोणाच्या म्हशी आणि कोणांग रे उठा बशी. चला पाहुण्यानो. माफ करा आम्ही तुमका त्रास दिलो. तात्या देसाई आणि तातोबा देसाई या नावामुळे सगळा नाटक झाला. चला. आणि आम्ही नौके माणूस. अरे आगला तुम्ही तुमच्या योगा केला तितके तमाशा पुऱ्या माझ्या घरात. अरे तोड गण काय नसून. अरे दिगल्यान आणि पोरान घर दाखवल्यान आम्ही इलो. त्या दिगल्याचा पुऱ्या झाला असून. आणि योगायोग असं. अरे आगला तुझ्या योगा चल. बाबा लगीन तुझ्या बापाच्या पित्याला बघ. अरे बाबा नो चल. अरे चल फुक्कट मगे बाई इतकी तयारी करून. हा ह्या मेल्या शकूचं नशीबच पुढच्या. म्हस कोणाची आणि काय कोणाचं. देवा हे तुका शोभलं नाही. हा तू सांगलेलं सगळं केलं त्याचं आमका हेच फळ दिलंय. गो गरगरल्यासारखे वाटतं गो. पाणी आड गो. काय होतं हो तुमका? काय झालं अगे माझ्या बाये? काय होतं? पाणी आड. गो शकू पाणी आड गो वाईच. काय होतं का तुमचा? गरगरल्यासारखं पाणी आड गो मेल्या. भागीरथी हो भागीरथी. कोण गो तू? अगं तातोबांग काय झाला? या बघ भागीरथी माझं ऐकान घे. रागार जा नको. तुका खाल्लं वाघांता? हा जखमेन मीठ सोडून गेले काय गो आमच्या? हा नाही गो माझं मस्त ऐकान घे. अगो गणपतीच्या नाही, रवळनाथाच्या नाही, मावळ्याच्या नाही. हे बघ माझ्या घरात सगळे देऊन उलटून पालटून घालू नको. हा तू काय सांगायचं असं सांग आणि चलत राहू बघूया. माझं बाळ गो गो. काय झालं बाळग्यात? माझं बाळ गो गो. अगो महापुरुषिणी काय सांगशील? माझं बाळ गो गो माझं बाळ गो गो. काय करताय गो? काय सांग गो. मगाशी हयसर तुझ्या अंगडा झगडान गेलं आणि बघताय तर काय का बाळ झालं? गो माझं खाम्याक धरून रडता. अरे याच्या जळली याची नाटकाती. त्याचे फूस नको डोळे. हयसर गो आमका सांगा कित्या गेलं? गो तुका काय शेजार धर्म म्हणा असा काय नाही गो. अहो गो, नाटका ऐकून तरी घे कसा. अहो नाटका असतात त्याची ती. तातोबानू बघा विचारतोय तर काय बोलात ना आणि खामो काय सोडीना. अरे याच्या खूप विनवणे केला. तसं म्हणता काय म्हणता? शकूचा लगीन ठरता. मी म्हटलं थारा ना बाबड्याचा लाडू तरी खांग गावते तर आणिकच मुसमुसांग लागलो. काय आणि काय? खूप विनवणे केले. तसं म्हणता शकूचेर माझा जीव असा. काय? माका शकू बरोबर लगीन करूचा असा. खोटा कित्याक बोलांक तातोबानू? शकूकूय माझी सून करून घेवची असली. शकू तुमचा भोळा बावडा असला तरी गुणी असा.
मेहनती असा, मर्यादिशील असा. बाळगो माझो साधो असलो तरी त्याका शोभण्यासारखे असा. तेव्हा शिरा पडली तुझ्या तोंडार ती हा अगं महापुरुषिनी हे आधी इतके दिवस आधी पहिली बोलायचं नाही काय हो काके एक कळसो आणि 2 वर्ष आम्ही घालीत होतो या गावात वळसो नाहीतर काय. कसा बाय बोला, तुम्ही शोधित होतात मोमईचं चाकर म्हणी. बाळगो माझं शेतकरी हा, पण आज माझं बाळगो रडलो, मनातला बोललो. तेव्हा म्हटलं एकदा काय तो विषय काढून बघूया. पुढो जा बाळगो. हय संध्याकाळचो खळ्यान येऊन बसता, पण ह्यो बाळगो ताका घेऊन भांडा लपयता हे आमच्या लक्षातच येऊन ना. ह्या असला पोरा बोलती त्यातून शकू तुमचा लाजरा, पोटातला ओठार आणणार नाही. बाळगो माझं हिम्मत करणार, पण माझ्या मात्र वायजोय लक्षात ये हा. शकू तुमचा व्हार कपडे धुवून गेला काय बाळगो आमचं मशीद पाणी आम सोडी. शोकू तुमचा वाड्या फिरल्या कुणग्यान शेणी थापून गेला काय बाळगो आमचं बैलाच्या पाठीला बोचडे मारीत बसा. काय तरीच बाय पोरांचं. बाळगो तसं मेहनती पोर असा, बापाशी फाटसून तेनीच सगळा सांभाळला. खोटा नाही तुमचा. खालच्या कुणगे 100 गावाते लायले, सड्या वयले मिळून 300 आंब्याची कलमा लायली. जगलीत गो अगो देवान दिल्ली पाण्याची सोय असा. आज त्या बागेन 5 वर्षांनी बाळगो माझं लाखांनी कमयतलो. तुमच्या शकू कायच कमी पडांक दिवचं नाही बघा. शिरा पडली आमच्या अकलेर ती इतक्या सोन्यासारखं पोरगो दिसलो नाही आमका. नाहीतर काय, तुझ्याच तकलेत बोललेलं नाही गो मुंबई करी नवरो होयो. मग तो मेलो भामटो असो किंवा रस्तो झाडणारो तरी चाकर म्हणी. अगे अगे ही तळणी ताटी पोरा मोमात जातात आणि तळे त्या ट्रेनीत अशी लोंबकळत उभे आयुष्य घालयतात. खोटा नाही तुमचा. खोटं नाही तुमचं. बाळगो तसं मेहनती पोर असा. होय होय. खाता पिता घर असा, पोटापुरती देवान दिली शेती भाती असा, 4 दुभते म्हशी असत आणि मातीतून सोना पिकळतली अशी दोघे मेहनती पोरं असत. नाही ग दुर्ग्या. होय होय. आणखीन काय वया, आणखीन काय वया. तुका सांगते दुर्गा वहिनी, ही गावातली ही पोरा शहरातला खूप डोक्यातून काढून टाकतील आणि तुझ्या बाळग्यासारखे या मातीत घाम गाळतील तर राजासारखे जगतील. या कोकणाचा नंदनवन करतील. आंबे काजू नारळ कोकमा जांभळा काय नाहीता विचार आमच्या कोकणात. फक्त राबवणारे हात होत गे. आता पुरे करा तुमचं भाषण. असं बाळग्याच्या चुलत्याकडे जायात जाणतेपणान काय तर ठरवूनच टाका बघूया. होय होय होय. शुभ कार्य घे नको कसा बरं जाते. चला. बरं बरं बाळग्याचं चुलतो कडे असतलो. घरात कडे असतले थैसरच चला. बरं बरं. बस ग भागीरथी ये. आज कसा माझ्या मनासारख्या झाला. आम्ही दोघं आता येणी नुगो आणि थापूया आता सगळं मळो शेणी आणि घे ग माईच्याचं पाणी दे मोगो. गो शकू तो वादळचं चहा उरलेला असतो तो वाईस गरम करून हाड गो बाय. हट्टय गे. काय गो वधूळचो बरं असा बघिरा दुर्ग्या तुका एक विचारून गो. बघ खरं सांग हा. विचार तरी. माझं काय तुझ्याला तर राग नाही बघ. अगं राग कसलो, शेजार धर्म म्हटलो काय राग लोभो असत. पण खरं सांग हा महापुरुषाची शपथ असा बघ. विचार तरी. काय ग माझं शकू तुका सून म्हणून आवडलेलं काय ग म्हणूनच काय ग ते फाटल्याच्या स्वर्गती बोलले तिला. शकू हट हट. ती तुझ्या साशी आहे आणि पड तिच्या पाया. आये पाया पडते गे. तुकानी संसार करा गो बाई. झाली मा शकूची सोय.